विठ्ठल आवडे प्रेम भाव. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. कॅमेऱ्याच्या मागची माणसं इथं बसली तर होते काय तुम्ही वाकू पाहता. जागा आहे ना चांगली इकडे या इकडे पुढे सर का बसा ना तुम्ही 4-5 जण. काय कीर्तन करायचा वास येतो का. बसा तुम्ही पण बसा ना हो. या ना इथं काय कशाला त्या बायाच्या शेकात बसतात तिथं इकडे या इकडे ते का साधा शेक आहे. विठाला 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 केसरची उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. थोडा बेस कमी करा कडक करा आवाज. देव चांगलं करेल तुमचं. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे पंढरीतल्या मालकांचा दयाळूपणा सिद्ध करतात. काय दयाळू आहे मालक, काय कृपाळू आहे, काय करुणा गहन आहे, काय करुणा सिंधू आहे, काय करुणा वात्सल्य आहे. किती उपमा देता येतील तेवढ्या उपमा विटीवरच्या मालका करता त्या कमी आहेत. हा दयेचा सागर गुरुजी भक्तांकरता किती पावक आहे याचं मूर्तिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे माझे देहूतले मालक प्रतिपादित करतात. विठाला महाराज सांगतात हात मारल्याच्या नंतर तो उडी घालतोय. उडीला वेगाची मर्यादा नाही, पळत येण्याला मर्यादा आहे, विमानाला मर्यादा आहे, हेलिकॉप्टरला मर्यादा आहे, चालण्याला मर्यादा आहे, पळण्याला मर्यादा आहे. उडीला मर्यादा नाही. गरुडाच्या वेगाला सुद्धा मर्यादा आहे. नानाश्री उडीला मर्यादा नाही. अमर्यादित वेगानं जगाचा मालक भक्ताने हात मारल्याच्या नंतर उडी घालतोय. स्तंभ फोडणे, ज्या कामाकरता हात मारले ते काम करून देणे. असा कृपाळू कोण आहे तर आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. तेवढी कृपा नाही करू शकत कोणी. तो एवढा कृपाळू मालक आहे. करिता ठव धावून या खाली कव. सज्जनांनो त्याची आठवण केली, त्याचं स्मरण केलं, त्याचं भजन केलं की तो कव घालतो. कव या शब्दाचा अर्थ मिठी. रिकामं नाही कोणी कोणाला मिठी घालायला. आणि जरी तुम्हाला कोणी मिठी घालत असेल गुरुजी तर त्याच्या मिठीच्या पाठीमागं स्वार्थ असेल. गवते बुवा स्वार्थ असेल. पंढरपुरातल्या मालकाचा काय स्वार्थ आहे. त्याला काय मागायचं आहे. पैसा मागायचा असेल तर पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. नुसती बायको नाही, दाशी आहे. दाशी गणेशराव दाशी आहे. आपल्या बायका नुसत्या बायका आहेत, दाशा नाहीत. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर उद्यापासून सगळ्यांना म्हणावं ए दाशी आंघोळीला पाणी टाक, ए दाशी जेवायला वाढ, ए दाशी माझे कपडे धुई ग, ए दाशी माझ्या गोळ्या घे ग, हे माझा मोबाईल घे ग दाशी, हे माझं औषध दे ग दाशी. 9व्या दिवशी काय बायको म्हणती मला फोनवर सांग. मला माहित नाही तुमची इतकी आखाडेली तुम्हीच म्हणू शकत नाही त्या काय म्हणतील. कारण ताकदच नाही तितकं म्हणायची. कारण त्या दाशा नाहीत ना, त्या फक्त पत्न्या आहेत. त्या पत्न्या आहेत. पंढरपुरातल्या मालकाची पत्नी अधिक दाशी आहे. नुसती दाशी नाही विठ्ठल, नुसती दाशी नाही. महाराज दास्योतोषी करण्यासाठी फार दिवस घासावं लागले. अभिमान सांडून पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. अंतःकरणातला फुगीरपणा जाळून टाकला आणि मग विटेवरच्या मालकानं पायाचं दास्योत देऊन टाकलंय. ही पैशाची मालकीन जगाच्या मालकाची पत्नी अधिक दाशी आहे. आणि बायकोकडचे पैसे शक्यतो नवऱ्याला असतीतच.
सगळ्यांच्या बायका नवऱ्याकडनं पैसे घेतात, पण अडचणीत नवऱ्याला देत असतात. लाखात एखादी येडपट असती ती भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं त्यानं समजायचं. करिता आठव धावून या घाली कव. काय श्रद्धेने मिठी घालतोय महाराज. ती मिठी कोणती मारतोय? पाळण्यात लेकरू झोपलेला असावा, आई त्याची काम करत असावा, आणि काम करता करता लेकराच्या रडण्याचा आवाज आईच्या कानावर यावा. ती इतक्या वेगानं धावती ती, आणि त्या पाळण्यातलं रडत असलेलं लेकरू आपल्या हृदयाला लावती, त्याच्या तोंडावर पदर टाकती, चोळीचं बिरडं करती, आणि त्याच्या मुखारविंदामध्ये स्तन देती. बाळा 2 तासापासून झोपला होतास रे, तुला किती भूक लागली असेल. इतक्या प्रेमानं आई आपल्या लेकराला हृदयाची धरती, त्याच्या 1000 पटीनं जगाचा मालक हृदयाला धरतो. धावून या घाली कव. तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता. त्याच्या नावाचे पवाडे गायले की सायुज्यता नावाचा मोक्ष तो प्रदान करतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने थोडासा विको कमी राहू द्या. चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा एक तपश्चर्या होऊन गेली. दुसऱ्या तपात सप्ताह प्रगटलेला आहे. 13वं वर्ष आहे. गुरुवर्य समाधीधन सद्गुरू नामनिष्ठ परमपावन विटेवरच्या मालकाचं अंतःकरण असणारी ही संत सद्गुरू नगदनारायण महाराज गुरुवर्यांच्या पुण्यतिथी उत्सवाचा सोहळा आहे. ह्या परमपावन सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य एका छोट्याशा आज्ञानी गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं ते परम भाग्य आहे. पूज्यश्री नगदनारायण महाराज गुरुवर्य महंत महादेव बाबा असतील, वैराग्यमूर्ती प्रेममूर्ती सद्गुरू या सप्ताहाला ज्यांचा भरभरून आशीर्वाद आहे, अशी प्रेममूर्ती माझ्या अल्पशा मतीनं मी गुरुवर्य बाबांना शांतीब्रह्म म्हणेल. असे पूज्यश्री प्रातस्मरणीय पूज्यश्री शिवाजी बाबा यांचा गोडसा आशीर्वाद या सप्ताहाला आहे. या सप्ताहाला लाभलेलं मार्गदर्शक गोडसं रत्न आदरणीय मठाधिपती, माझ्यावर आतूट जीवापाड प्रेम करणारं रत्न आदरणीय संभाजी महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. अतूट माझ्यावर प्रेम करणारं रत्न. तुम्हा विश्वस्तांच्या वतीने तारखेच्या संदर्भात आदरणीय विठ्ठल महाराज मृदंगाचार्य संपर्क करत होते. इथे हजरही आहेत. ह्या परमपावन ह्या ज्ञानाच्या सागरातले सद्गुरू नगदनारायण महाराजांच्या पूज्यश्री शिवाजी बाबांच्या आदरणीय पूज्यश्री संभाजी बाबांच्या सानिध्यातलं रत्न आदरणीय विठ्ठल महाराज, त्यांनाही प्रणाम करतो. या सप्त्याला फार दिवसापासून सुरुवातीपासून आधारस्तंभ लाभलेले आदरणीय उत्तम नाना, नावही उत्तम आहेच आणि या सप्त्यातला उत्तम खांब आहेत ते आदरणीय नानांना धन्यवाद. या महाराष्ट्राच्या मातीला, आपल्या मराठवाड्याला लाभलेलं गायन क्षेत्रातलं बुलंद तोप आदरणीय यादकरी गुरुजी आहेत. गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न गानकोकिळा यादकरी गुरुजींना सुद्धा प्रणाम करतोय. तथा त्यांच्यासोबत चाल म्हटलेले आदरणीय बळीरामजी यादव महाराज, गोड आवाजावर त्यांचं प्रभुत्व, या परिसरातली बुलंद तोप महाराजांनाही प्रणाम करतो. हे कमी वयामध्ये या परंपरेला लाभलेले गायन क्षेत्रातलं रत्न आदरणीय हरी महाराज गवते असतील, त्यांनाही गोडसं प्रणाम करतो. बाजूची महाराज मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आज ज्यांनी यजमानपद घेतलेलं आहे भगवान समाधीधन सद्गुरू नगदनारायण, अशा परमपावन महात्म्यांची कृपापात्र असलेले या समाधीधनावर ज्यांची अतूट श्रद्धा, प्रेममूर्ती सद्गुरू शांतीब्रह्म शिवाजी बाबावर त्यांची अतूट श्रद्धा आहे. तिथे गोधन आहे. अशा परमपावन गोधनाला काही भागात ढेप, काही भागात पेंड म्हणतात. असं बऱ्यापैकी चारा तिथगडी ठिकाणी पेंडीचा पुरवतात. असे आदरणीय गणेशजी प्रकाशराव नलवडे, खळेगाव युवा उद्योजक, ते आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत.
गणेशराव तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही एका पवित्र परंपरेमध्ये संलग्न आहात. सज्जनांनो, माणसाला मोठं व्हायचं असेल तर चांगल्याच्या सानिध्यात जावा. माणूस मोठा होत असतो. एरवी बाजरीत जर उंदरं निघले तर गोळ्या टाकून मारतात. एरवी मकेत जर उंदरं निघले तर नाना गोळ्या टाकून मारतात. एरवी गव्हात जर उंदरं निघले तर गोळ्या टाकून मारतात. गुरुजी ऊसात निघले तरी गोळ्या टाकून मारतेच. आणि हाच उंदीर जर गणपतीपाशी गेला तर खव्याचा मोदक खाऊ घालतात. मग उपद्रव करणारा उंदीर जर गणपतीच्या जवळ गेला तर खव्याचा मोदक खातो. पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या उंदरायनं पण चांगल्या लोकांकडे गेलं पाहिजे, अशी थोडीशी अक्कल ठेवली पाहिजे. विठाला तसा गणेश नावाचा माणूस उंदीर नाही म्हणता. प्रेममूर्ती सद्गुरू शिवाजी बाबांच्या सानिध्यात अतूट त्यांचं सहकार्य तिथे आहे. बाबांवर खूप श्रद्धा आहे. गणेशराव तुम्हाला धन्यवाद. तुमचे बाबासुद्धा सोबत आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. बऱ्यापैकी आल्याच्या नंतर तुमचं स्वागत केलं. आव्हांनाही धन्यवाद. शिनूभाऊ बेदरे गोडसा धन्यवाद तुम्हाला सुद्धा. उपस्थित नाना या मंडळात जेवढी आहेत का बसा. अरे वा, ठाकूर महाराज वा, हे मोठ्या परंपरेतलं रत्न आहे. पूज्यश्री नानाच्या घराण्यातली घोडे एकादशी धरायची. ज्या ठाकूर घराण्यातल्या माळा आध्यात्मिक क्षेत्रातल्या आधारीव लोकांना ज्या घराण्यातल्या माळा होत्या, अशा परमपावन घराण्यातलं एक तात्विक सात्विक सदाचारी रत्न आदरणीय आमचे ठाकूर नाही नाव बी माझ्या लक्षात आहे, हनुमंत महाराज. हनुमान महाराज ठाकूर. हो. आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज ठाकूर बुवा ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आज घनसावंग घेऊन मर्क टेलर सुद्धा सोबत आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद करतो. नाना बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रातली इथं मंडळी आहेत, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. क्षमा असावी. सगळ्यांची नावं घेत राहिली तर पहाट होईल, आहे का नाही? म्हणून सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विठाला विठाला खुर्चीवर बसलेल्याचे एखाद्याच्या पायात बुट आणि चप्पल असेल तर थोडंसं मनालाच थोडासा केक थोडासा विळखा घाला आणि पायातल्या बुटा चपला काढा. बरं वाटेल, कारण ही सभा एखाद्या मंत्र्याची नाहीये. विठाला अधिष्ठान दैवत सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदायाचं काम कोण करत असेल तर शेगाव संस्थान करते. विठ्ठल बकवाद असेल, विना असेल, पेटी असेल, टाळ असेल, गुरुजी सतरंजी असेल, आजही समाधीतनं महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं साहित्य पुरवणारं भारतातलं एकमेव संस्थान ते शेगाव संस्थान आहे. अशा परमपावन सद्गुरूंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला ब्रह्मांडाचा मालक हा भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर धावत येतो. पण काही लोकांची शंका आहे, गुरुजी म्हणे मी बऱ्याच हाका मारल्या पण माझ्या हाकेला देव धावला नाही. मी म्हणलं तू माळकरी कधीपासून झाला? काय नाही म्हणला, चावून गेल्यावर माळ घातली. भाडव्या, तू काल परवा माळकरी झाला, हरामखोरा, नालायका, बुजदिला. मागच्या 4-5 वर्षापूर्वी तू माळ घातली आणि देवाला हाक मारल्याच्या नंतर धावत यावा असं म्हणतो. काय माझ्या पंढरीतल्या मालकाच्या गोळ्या संपल्यात का तू या हाकाला धावायला? अहो, 5वीचा विद्यार्थी पुढच्याचं काम करत असताना गणेशराव दर्जा तपासतोय. 5वीचा विद्यार्थी नाना दर्जा तपासतोय. दर्जा हा लायक संपन्न आहे का, आपण याचं काम ऐकावा. 5वीचा विद्यार्थी, 5वीचा वय काय असेल त्याचं कल्पना करा, तो दर्जा तपासतोय. तो विटेवरचा मालक तुमचा आमच्या दर्जा तपासणार कोणाला मालक म्हणत असते? 100-200 एकर जमीन आहे त्याला, 1000-2000 कोटी रुपये ज्याच्या त्याला. मी बोलत असताना तुम्ही मोठ्या श्रद्धेनं माझ्याकडे बघता आणि तुम्ही मला बघत असताना, मी बोलत असताना माझ्या वाक्याला दाद देता आणि तुमच्या पवित्र अंतःकरणातून मला आशीर्वाद देता. ही जी दळणवळण क्रिया कोणी चालवत असेल ना, तो जगाचा मालक आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकून, दयाचे भजन चुकून, देखवी ऐकवी एक नारायण,
नारायण एक वे ऐकावी एक नारायण एक वे ऐकावी एक नारायण भजन नको नको भजन नको एक वे ऐकावी एक नारायण एक वे ऐकावी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण. ही सगळ्यांची दळणवळ या क्रिया करून चालवते गुरुजी. तो पंढरीतला मालक आहे. आणि तो मालक कोणाचंही काम कसं ऐकत महाराज. तो काम ऐकतो पण भक्तांचं. पण भक्त कोणाला म्हणायचं. तेची संत तेची अविरत ज्यांचं अंतकरण देवाविषयी झुरतंय त्यांना संत म्हणत असतात. तुमचा मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही आम्हाला संत म्हणतात. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे म्हणून तुम्ही आम्हाला संत म्हणतात. संत म्हणायचं कोणाला. ज्याला पैशाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही पाहिजे. अशी सापडतेत का तुम्हाला. आयसा कोणी दावा नावडे आयसा कोणी दावा कन्यापुत्र घोडे दाराधन कन्यापुत्र घोडे दाराधन कन्यापुत्र घोडे सापडा का गणेशराव असा महाराज. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. त्याचे काम करतय ते रिकाम आहे का कोणाची काम करायला. एक जण म्हणला मी लग्न केलं नाही दारा म्हणजे मला बायको नाही ना तरी तो सुटला नाही. नाही त्या सुटली द्रव्य नाही त्या सुटली द्रव्य माया भस्मदंड छाया तरुवराची नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. हिनं सोडच नाही कोणाला. आणि हे ज्याच्यातून सुटलेत का त्याचे काम करते. ते पैसे घेत नाही. काम करत असताना पंढरपुरातला मालक पैसे घेत नाही कामही फुकट करत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही पैसे त्याच्याकडेच येत नाही. तुम्हाला किती द्यायचे तुम्हाला आणि मला. आणि कोण्या दिवशी भिकारी करायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते कशाला पैसे घेईन. पण फुकट काम करत नाही का. त्याला एक भूक लागलेली आहे. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला त्याला दुष्काळ आहे. एकाच गोष्टीचा देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे पैसे घेत नाही. त्याची पायी घाला मिठी मोल निघे जगजेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या.
पण गुरुजी अशा भक्तांचं काम करतोय त्याचा विषय देव बनला पाहिजे. विषय तो त्यांचा सज्जन मायबाप ज्याचा विषय देव बनलाय त्याचं काम करते. आपला विषय संसार बनलाय. तुम्ही असेल मी असेल आपण फार बरबटलो संसारात. ह्याच्याकरता आपल्या हाकेला देवाला यावं जरी वाटत असेल पण आपण इतके भरकेत की त्याला माहिती आहे आपल्या जवळ आल्यावर तो पण भरतोय. त्याच्यामुळं शक्यतो आपल्या हाका तो टाळतोय. हाका त्या लोकांच्या की ज्यांचा विषय देव बनला. श्रुती नावाची एक पवित्र व्यक्ती माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायकडे आली. आणि काय श्रुती आहे गुरुजी, श्रुती आहे. भगवान तुकोबाराय, थोडा आवाज मोठा करा. भगवान तुकोबाराय, पूज्यश्री तुकोबाराय, महाराज तुकोबाराय, गुरुवर्य तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय. काय श्रुतीने वाक्पुष्प टाकले तुकोबारायवर, काय वाक्पुष्प टाकले. ते तुकोबाराय होते. तुकोबारायांनी श्रुतीला सांगितलं, बाई काय गोड बोलतेस ग, आज काय काम आहे तुझं माझ्याकडे. काही नाही महाराज, परवाला मी तुमचा अभंग गाथ्यातला वाचला. कुठला वाचलास ग. हकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. तुम्ही म्हणालात की विटेवरचा मालक भक्ताच्या हाकेला धावतोय, उडी घालतोय. तुकोबारायांनी श्रुतीला प्रश्न केला, का ग मी जो वाक्य वापरलं याच्यात तुला शंका आहे. नाही. रसना कीटका भयस्थितो त्वमाम वैष्णवा वाक्य छेदा अति जायते नैवम गिरगावकर लिखित. श्रुती काय म्हणते, तुकोबाराय तुमच्यासारख्या वैष्णवांच्या वाक्याला जर छेद बी दिला तर माझ्या जिभेला किडे पडतील. इतकी ताकद वैष्णवात हो. वैष्णव सामान्य ताकद नाही हो. वैष्णव म्हणजे नामधारक. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. मी तर 4च पाहिले, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. इथं अपरंपार सांगितले तरी नये नामधारका बरोबर. इतकी वैष्णवाची ताकद आहे. वाक्य एक नीट लक्षात ठेवा, वैष्णवाला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाल, हो का उत्तम चांडाल, त्याचे पाय माझे कपाळ, त्याचे पाय माझे कपाळ, त्याचे पाय माझे कपाळ, कपाळ उत्तम चांडाळ. उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात. इतका अधिकार आहे वैष्णवांचा. आणि मी तुमच्यासारख्या पूज्यश्री वैष्णवांचा शब्द अमान्य फक्त एक विचारण्यासाठी आले गुरुवर्य की विटेवरचा मालक कोणाच्या हाकेला धावला, हाका मारल्या कोणी, आणि तो आलाय कोणाकोणाच्या हाके करता. महाराज ते तुकोबाराय होते. गुरुजी तुकोबारायांनी श्रुतीला विचारलं, भाई तुला हाका किती ऐकायच्या आता, तुझी किती हाका ऐकण्याची इच्छा आहे. तिने सांगितलं, भगवान तुकोबाराय तुमच्यासारख्याच्या मुखारविंदातून बोलत असताना किती जरी ऐकलं तरी कानं भरतच नाहीत.
भरतच नाहीत. इतकं तुमच्या मुखारविंदातलं ह्या हरिभजनानं विश्व ढवळून काढलेली आपली इतकी पवित्र वाणी आहे. ऐकावं असं वाटतंय. तुकोबाराय श्रुतीला सांगतात, ऐक. एक पंगत होती नानाश्री. त्या पंक्तीमध्ये डाव्या हाताला 78 लोक बसलेले आहेत. वाढणाऱ्याच्या डाव्या हाताला 78 लोक आहेत गणेशराव, आणि उजव्या हाताला 36 लोक आहेत. 36. आणि एवढ्या लोकांना वाढायला एक स्त्री आहे. बाकीचे पदार्थ कोणी वाढत असेल एखाद्या वेळेस असू शकते, त्याच्यात थोडी शंका येते की एवढ्या लोकांना एक स्त्री कशी वाढेल. म्हणून बाकीची पदार्थ वाढायला पात्र टाकण्यासाठी कोणी असेल, पाणी वाढण्यासाठी कोणी असेल, भाजी वाढण्यासाठी कोणी असेल, पोळी वाढण्यासाठी कोणी असेल, पण भात 78 लोकांना तिनंच वाढला आणि 36 लोकांना तिनेच वाढला. भातावर वरण तिनेच घातलं. भात वाढला, वरण वाढलं, आणि त्याच्यानंतर आता तूप घालायचे. तर डाव्या हातात जे बकेट होतं का हातकरी गुरुजी, ते गुडघ्या इतकं उंच बकेट होतं. शुद्ध लोणकड्याच्या तुपानं भरलेलं होतं. अरे बुवा, लोणकड्याच्या तुपानं भेटलं. आणि उजव्या हातात मोठा तांब्या होता. तो तांब्या ती बकेटात बुडवत होती आणि या लोकांच्या भातावर वाढत होती. तिनं सुरुवात 78 लोकांकडनं केली ती. एक वाक्य सांगू तुम्हाला, या 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले तर बाकीची सगळी भडवी होती, हरामखोर होती, नालायक होती, बुजदिल होती. याच्याही पलीकडच्या शिव्या द्या वाटतात, पण ते ऐकायला नाहीत. नाही तर आता माघार वटवट करून काय फायदा आहे त्या हरामखोरासाठी. 2 लोक जर सोडून दिली 78 पैकी, बाकी सगळी बुजदिल होती. 5-6 लोकांना तूप वाढलं. 7व्या-8व्या माणसाच्या भातावर तूप वाढत असताना तिला एक संकट आलं. काय संकट आलं? डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात तुपाचा तांब्या आहे. ती या पवित्र भारत देशात ती पवित्र स्त्री आहे. तिच्यावर एक संकट आलं. तिच्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ आतली असती आणि 2 नंबरची वरची गाठ असते. पूर्वीच्या काळात गाठीच्या चोळी होत्या, या बटना पाटण्याच्या नव्हत्या. गाठीची चोळी असायची. आजही या पवित्र महाराष्ट्रात जुनाट मावल्यांना गाठीच्या चोळ्या येतात. एखाद्या खेड्यापाड्यात त्या सापडतात मावल्या, गाठीची चोळी. माझ्या आदिशक्ती मुक्ताई साहेबांना गाठीची चोळी होती. ओरिजिनल फोटो पहा तुम्ही, लक्षात येईल तुमचा. काय फोटो असेल तो भारत असतं आईसाहेबांचा. गाठीची चोळी, 2 नंबरची गाठ सुटली. काय वाटलं असेल होत्या स्त्रीला. तिने उजव्या पंक्तीतल्या 5 लोकांपैकी 1 जणाकडे पाहिलं. 36 लोकांपैकी जे 5 लोक होते ते तिचे पती होते. त्याच्यापैकी ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं धर्मराज. धर्मराजाने लक्षात घेतलं आपल्या पत्नीच्या चोळीची गाठ सुटली. आपण बकेट हातातलं घेऊन आता तूप वाढायला पाहिजे, तोपर्यंत ही चोळीची गाठ मारेल. पण कर्मनो गहनो गती, पांडवांच्या अंतकरणात काय आला असेल मला नाही सांगता येणार. मला तो आत्तापर्यंत महाभारतात श्लोक सापडला नाही, नाहीतर मी सांगितलं असता. पण 5 पांडवांनी मानाखाली घातल्या आणि चोळीची गाठ सुटलेली सर्वात अगोदर एका हरामखोरानं पाहिली. त्या हरामखोराचं नाव होतं इन्मक. वाक्य नीट लक्षात ठेवा, इन्मक. इन्मक मी ऐकून सांगत नाही कोणाचं, मी फक्त महाराष्ट्रातल्या 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यातला एकही जिवंत नाही. काहीच्या प्रत सापडल्या, लिखाण सापडलं, कधी कधी लहानपणी काही लोकांचं ऐकिलं, अशा लोकांचं. याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं वाचून सांगतो. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. आधारा वाचोनी, आधारा वाचोनी, काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, आधार वाचोनी काय सांग शिकाणी. आधार नसताना बोलणं चुकीची गोष्ट आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. इन्मक नावाचा व्यक्ती आहे, अत्यंत पापी आहे, दुराचारी आहे. पापी कोणाला म्हणत असतात माहिती का? एखाद्या परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणातला कामाचा डब्बा फुटतो, वासनेचा डब्बा फुटतो, या हरामखोराला हरामखोर उपमा सुद्धा कमी पडली. असा पांचट इन्मक होता. त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर अजून 2 नंबरचा एक नालायक आहे. तो गांधार देशाचा राजा आहे. राजा आहे हो, तो राजा आहे.
गांधार देशाचा राजा आहे, पण नालायक बहिणीच्या घरचे तुकडे खातोय. आणि या इन्मक नावाच्या व्यक्तीने, हा केसरी शिवडी सांगतोय गणेशराव, या इन्मक नावाच्या व्यक्तीने त्या गांधार देशाच्या राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजन देखो भला. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं, निवळ बी नाकली. शेळीचं पोरग, शेळीचं पोरग माहिती आहे का तुम्हाला? बोकड्या किती बी नाकली असतो बोकड्या, माहिती आहे? जाऊ द्या, नाही सांगत, तुम्ही खेड्यातलेच आहेत ना. गेवराई म्हणजे लय मुंबई थोडीच आहे काय. इथं जरी तुम्ही सिमेंटाचे डोंगर केले असते तरी तुमच्या बापदादानं काळ्या मातीतच आता झाले असते गणेशराव. तुम्ही पण तुमच्या बाबाने शेती पाहिलेली आहे. फार काय झालं तर तुम्ही साखरेच्या पोत्यातला मंगळा असाल, याच्या पलीकडे काय. पण बाबांनी ते कष्ट केले तर मानावंच लागेल का नाही. विडाला विडाला जी माणसं जुन्याला मानत नाहीत का गणेशराव, ती एक नंबरची हरामखोर असतात. ती एक नंबरची हरामखोर असतात. वारकरी संप्रदायात सुद्धा गुरुजी जुन्यांना किंमत द्यायची का? त्यांनी संप्रदाय इथपर्यंत आणलाय म्हणून आपल्याला संप्रदायात येता आलं. बरीच लोक जुन्यांना मोजत नाहीत हो. धोत्रावाल्याला जुन्याला लोक मानित नाहीत. धोत्रावर कंडक्टर पण मला चिल्लर देत नव्हतं. मी म्हणून याला धोत्राची काय अलर्जी हो. माझ्यासोबत पॅन्टीवाल्याने 100 रुपये दिले आणि 7 रुपयाचे तिकीट काढ बया, तुला उतरताना चिल्लर देतो. आणि मी 50 रुपयाची नोट दिली, 2 तिकीट घ्या, 7 जोनी 14 रुपये तिकटात गेले. बाकीचे कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळं मी खाली उतरल्यावर सगळ्यात उशिरा मला चिल्लर दिलीत. म्हणलं कंडक्टर साहेब, तुम्हाला धोत्रावाल्याची काऊन ॲलर्जी हो? तुमच्या डबक्यातल्या जेवढ्या नोटा आहेत का, ह्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही, याची जरची अक्कल ठेवा. तुमच्या ज्या धोपटीत ज्या नोटा आहेत का, ह्या सगळ्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चलती का? मग धोत्रावाल्याचा नका ना अपमान करू. ह्या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात 1 टायमाच्याच भाकरी खाल्ल्या आणि पोरायसाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. जिनच्या पॅन्टीवाल्यानं जरा अशी डोके घासा, मागच्याची आठवण ठेवा, त्याने 1 टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. जुन्या बायकांनी 3 तिघळाचे लुगडे नेसलेत आणि आपल्या लेकरासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात. त्या जुन्यांचा थोडासा विचार करा, विचार करा. त्यांनी त्या काळात जमिनी विकून जर म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या, त्या जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय केलं असतं? मुंबईचे गटार उपशिले असते भडव्यानं. विठाला विठाला विठाला. जुन्यांचा आदर करायला पाहिजे. जी माणसं जुन्यांना मानत नाहीत का, ती या देशात राहण्याच्या लायकीची नाही आणि ती सफल होतच नसतात. हा, ती उंच जरी गेली तरी बोंबलत पुन्हा तुत्रावर पडत असतात. म्हणून जुनं कधीच विसरायचं नाही. नालायक गांधार देशाचा राजा, त्याच्या बाजूला 3 नंबरचा नालायक होता दुर्योधन. खरं तर हा नालायक मुळात नव्हता, हा संगतीनं वाया गेला बघा. संगतीनं. ज्याला मोठं व्हायचं असेल का, आपल्याला जरी नाही चांगला माणूस आपल्याकडे आला तर आपण चांगल्याकडे जायचा. मला त्यांनी सांगितलं तुम्ही बाबांकडे जास्त जात असता. हो, पूज्यश्री प्रेममूर्ती शिवाजी बाबांकडे तुम्ही जास्त जाता. काय कमी पडणार आहे अशा लोकांकडे गेल्याच्या नंतर? काही लोकांना वाटत असेल पैशानं जर मी मोठा असेल, कशानं मोठा असेल, तर पैसे कोणाकडे नाहीत, कोणाकडे नाहीत. अहो, या पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला 7.25 कोटीचा बंगला आहे. 7.25 कोटीचा बंगला आहे. तृतीयपंथी एका व्यक्तीचा 7.25 कोटीचा बंगला. पाहिला ना आपण पकरू महाराज एकदा, बघितला. तेवढा बंगला बांधायला गिरगावच्या बाळ्याला किती यांना द्यावं लागेल? असं काही नसतं गुरुजी. माणूस हा पैसे असले म्हणजे मोठा नाही, माणूस हा विचारानं मोठा असतो. नाही ना 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 हेच करू नका. विठाला विठाला मलाही पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय, आपली गरिबी नाही. नाही असं करीत नाही म्हणजे. चांगले, खूप छान आहे. कॅमेरे चालू आहे, नाही तर सांगितलं बी असतं. विठाला 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 काय सांगत होतो? दुर्योधन मुळात वाईट नव्हता, संगतीनं दुर्योधन वाया गेला. शंभर वर्ष एक महाराज जगला नाना. 100 वर्ष. इतकं गोड जगला, इतकं गोड जगला, इतकं गोड. आवाज करा मोठा, करा मोठा, करा. फुटत नसतं ते. करा 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 करा.
बैल आवताला झालीत असते तर काय त्याला विषय काय त्याला बैल काय शोकेशमध्ये थोडी मांडायची वस्तू हेच असं आवाजाचं साधन आहे खरं आवाज. 100 वर्ष एक साधू जगला, इतकं गोड जगला की तिळातल्या 14 भागा इतकं सुद्धा पाप नव्हतं. एका तिळाचे 14 तुकडे करायचे गणेशराव. शेवटचा भाग किती बारीक असेल दिसू शकतो कटवाल्यानं तो नाही, तितकं पण पाप नाही. पण मरता मरता पाणी प्यायची इच्छा झाली. हे पाणी आहे का रे? हळूच कोण आवाज आला. बाजूला कोणी नव्हतं गुरुजी. रस्त्याने एक बाई भाकरी घेऊन जात होती. पर्णकुटीच्या बाजूला रस्ता होता. रस्त्याने एक माऊली जात होती. तिच्या कानावर वाक्य पडलं, महाराज पाणी मागतात. पण पाणी देण्यास तिनं काय केलं, तिनं आपलं भाकरीचं टोपलं महाराजाच्या पर्णकुटीच्या बाहेर टेकलं आणि त्यांच्याच माठातला एक ग्लास भरून घेतला आणि महाराजांना पाणी दिलं. महाराजांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि पाणी प्यायच्या अगोदर तिच्याकडे पाहिलं. काय सौंदर्य आहे. 100 वर्षात डोळ्यानं दिसत नाही एवढ्या कणा इतकं सुद्धा पाप केलं नाही 100 वर्षाच्या आयुष्यात. आणि मरायला फक्त 1-1.5 मिनिटं शिल्लक राहिला. आणि तितक्या काळात पाणी देणाऱ्या सौंदर्याची रत्नाची खाण असणाऱ्या स्त्रीकडे बघत असताना महाराजाचा काम जागा झाला. तरी तो पोबळी जन्मधर वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तो पोबळी जन्मधरी, महाराज फक्त 1.5 मिनिटाचं आयुष्य मातीत घालते. 1.5 मिनिटाचं आयुष्य पुन्हा जन्म धरावा लागला. काय विचित्र अवस्था आहे. फक्त संगतीचा. कुसंगे नाडीला साधू जायचा. महाराज संगतीत माणसाचा ऱ्हास होत असतो. म्हणून संगत माणसाच्या जीवनात रावण हा वारकरी संप्रदायाने बेदखल केलेला माणूस आहे. रावण तसा फार श्रीमंत. रावणाची एक चौक टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. कोणाला राग येऊ देऊ नका. मी काय माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी तुम्हाला शर्ट शिवायला रिकामा नाही. 22.5 क्विंटलची एक चौकट गुणिले 7 कोटी आहे का कोणाची हिंमत त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? तालुक्यातल्या एका तरी बाईला नॅकलेस कमी राहील का? आणि बाईला नॅकलेस दिल्यावर ती नवऱ्याला दुसऱ्याचं बटन दाबू देते का? ती नवऱ्याला म्हणीन बाईला आयुष्य गेले, मनी केला नाही, दाबे बटन. एवढा श्रीमंत रावण. पण वारकरी संप्रदायाने बेदखल केला. पण पंढरपुरातल्या मालकाला मारण्यासाठी नाकात दम आलता गणेशराव. कारण का? त्याच्याकडे 127 विद्वान लोक होते. रावण अजिंक्य ठरत होता. अजिंक्य. फक्त 2 लोकांना नाश केला. एक त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीने केला आणि एक त्याच्या भजन करणाऱ्या भावानं केला. म्हणून त्याच्या भजन करणाऱ्या भावाला सुद्धा माझ्या 18 मालकापैकी एका मालकानं मूर्ख उपमा दिली. पण आपण नाही म्हणायचं त्याला मूर्ख. आपण नाही म्हणायचं का? कारण आपल्याला गुरुजी बिभीषणा इतकं गोड भजन करता येत नाही. म्हणून मालकानं म्हणू द्या. मालकांचा अधिकार आहे. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, म्हणू द्या मालकांनी. पण आपण नाही म्हणायचं का? आपण म्हणण्याची लायकी का नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर जळू दिलं नाही. तुका म्हणे अग्नी झाला असे शीतळ, प्रतापे सबळ नामाची आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एखादा म्हणत असल मी लय कीर्तन करतो, त्याच्या धोतरावर इस्तू टाकायचा आणि धोतर पेटल्यावर म्हणायचं भजन नाही जेव बरं. आखा जळण तू आखा धोतर नाही जितायचं तर घरी जितायचं असतं का त्याला? म्हणून बिभीषणाला मूर्ख आपण म्हणायचं नाही, मालकानं म्हणले. बिभीषणानंतर तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं रावण मारला. नाहीतर रावणाकडे 127 विद्वान होते. माणूस हा चांगल्यांच्या सानिध्यात गेला की मोठा बनत असतोय. हे खुर्च्यावर बसलेले लोक सुद्धा एकटे मोठे होत नसतील बरं. राग येऊ दे नका बरं. आणि अशी कोणाची हिंमत असेल तर कार्यकर्ते सोबत न घेता एकटा फिर म्हणतो आणि मोठा होऊन दाखव. नाही होत मोठा, नाही होत. त्याच्या सानिध्यातले जीवापाड निष्ठेनं प्रेम करणारे सात्विक लोक त्याच्यासोबत असतात, तेव्हा नेता उंच जात असतो. कारण या विश्वातला एकही माणूस स्वतः व्यक्ता देव पण नाही मोठा झाला. आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव. एका विसरून राहिला, एका विसरून राहिला, एका विसरून राहिला. हे आमुचिया भावे तुझं देव,
केली ठावी संतांनी. देव सुद्धा जर मोठा कोणी केला असेल तर संतांनी केला. एकटा मोठा होऊ शकत नाही, कारण संत विवेकाचं टोक आहेत. म्हणून विटेवरच्या मालकांनी संतांचं सानिध्य धरलंय. वैकुंठ सोडवून संत सदनी राहिला. महाराज मोठं होण्यासाठी मोठ्या लोकांकडे ते जर आपल्याकडे नाही आले ना गुरुजी, तर मोठ्या लोकांकडे जायचं. मोठे लोक जर तसं येऊ देत नसतील तर त्याचं काम करायचं. दत्त चोपदारी करीत, पंढरपुरातल्या मालकांना दरोजा सांभाळला. धोत्र धुतले मोठं होण्यासाठी. कोणाला मोठं म्हणायचं नाही. वाक्य नीट लक्षात ठेवा. कोणीकडचा अर्थ कोणीकडे लावतात. तुम्ही कोणालाही मोठं म्हणता. जे झाडं बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत त्या झाडाला मोठं कधीच म्हणायचं नाही. झाडाखालची सोयाबीन वाळत नाही पण शेंग धरीत नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे लागतच नाही. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण कैऱ्या लागतच नाही. मोठाले झाडं बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नाही, तरी बारके म्हणते हे आमचे आधारस्तंभ. तुला हाणायला पाहिजे सुंबळ्या. विठाला विठाला. जे झाडं आपल्याला मोठं होऊ देत नाही त्या झाडाची सावली पण अंगावर पडू द्यायची नाही. अंग खाज होते. लांब राहिलं पाहिजे त्या झाडाच्या. लांब लांब लांब. कोण मोठा आहे? विटेवरचा मालक आहे. हे संत मोठे आहेत, यांच्या सानिध्याचा. सद्गुरू नगरनारायण महाराजांच्या समाधीवर जर डोकं ठेवलं ना तर संसारातले कितीतरी दुःख विरून जाताल. या लोकांकडे आपले दुःख सांगायचे. महाराज देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्या तिथे, तुम्ही आम्हाला का सुख देणार नाहीत? चला संगतीचा महिमा सांगतोय. दुर्योधना संगतीनं वाया गेला. त्याच्या मामानी मांडी दाबली. भाषे बुवा तुमच्या वहिनी साहेबांची चोळीची गाठ सुटली. दुर्योधन विवेक संपन्न होता. दुर्योधनानं सांगितलं, मामाश्री भाच्याची पत्नी ही मामाला लेकी समान असते आणि लेकीची चोळीची गाठ सुटल्यावर बापाला जर आनंद वाटत असेल तर तो बाप असेल का? विवेकाचा डोस दुर्योधनानं मामाला दिलता, पण मामा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडचा होता. मामाला डोकं नव्हतं मामाला डोकं नव्हतं. मामानं सांगितलं, नालाय का? अरे घरात तुळशीपत्र ठेवले, नालाय का? तुमचं बरं होण्यासाठी तुमच्या घरचे तुकडे खा लागलो आणि तू विवेकाचे पाडे सांगतो. वाढ म्हण तिला तूप वाढ म्हण. आणि मग दुर्योधन बरसला. वहिनी साहेब वाढा तूप. द्रौपदीच्या लक्षात आलं पतींकडे बघावं. ते मानाखाली घालते. 36 लोकातले 5च उजव्या हाताचे बसले, बाकीचे उठून गेले. त्यांना नको वाटलं. द्रौपदीची चोळीची गाठ सुटल्याला पाहावंसं वाटलं नाही, उठून गेले. ते 78 लोकांपैकी दोघांनी मानाकरी घातल्या. ते 78 लोकांपैकी 2 एक होते, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. आध्यात्मिक क्षेत्रातले आधारी होते. एका व्यक्तीनं तरी प्रश्न केलताच. चिकित्सक लोक असतात, टेलर. एक जणांनी मला विचारलं, बाळू महाराज भीष्माचार्य एवढे अधिकारी होते, द्रोणाचार्य एवढे अधिकारी होते, मग त्या पंक्तीमध्ये दुर्योधनाला विरोध का केला नाही? काय विरोध केला नाही? तर मला एक कविता आठवली. फार दिवसापूर्वीची एक कविता होती. आपल्या मराठवाड्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, निजामाचं होतं. कोणाचं राज्य होतं आपल्याकडं? निजामाचं. आणि बाकी भारत देशावर इंग्रजाचं राज्य होतं. पण इंग्रजामध्ये 3 अधिकारी इतके हरामखोर, त्याच्यातला एक इतका हरामखोर होता की त्यांच्या फौजेमध्ये आपली हिंदूची फौज होती. आणि हिंदूच्या सैन्यांना मानसिक त्रास देण्यासाठी त्याच्यातल्या 3 पैकी एका नालायक अधिकाऱ्याने कारतुसाला नाना चरबी लावली होती. कारतुसाला चरबी गाईची लावलेली होती. आणि कारतुशी नखानं तोडता येत नाही, दातानं तोडावं लागतंय. शेंडी होती डोक्याला, कपाळाला गंध होता. आणि तरी त्या सैन्यातल्या फौजेने, त्या सैनिकानं तोंडानं दातानं कारतूस तोडलं. त्या एका सात्विकाने विचारलं, का हो आपल्या कपाळावर तिलक आहे, चंदन आहे, आपल्याला शिखा आहे, आपण हिंदू आहात, तरी तोंडानं तुम्ही कारतूस का तोडलं? तर त्यानं सांगितलं, गायीविषयी मला अतूट प्रेम आहे रे, पण मी पोटाचा कानकोंड आहे.
माझं पोट धाडे रे, म्हणून मला नोकरी करावं लागते. त्या एका कवीनं गोडसं वाक्य केलं होतं, नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे, परिशर्मिंदे अन्नाचे. हे दातारी कारतूस तोडतात म्हणजे काळज उलटे आहेत का? नाही, पण भाकरीचे कानकोंडे होते. महाराज हे 6 लोक, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण आदी करून हे सगळे एका गोष्टीनं दबलेली होती. नाईलाज होता, नाईलाज होता. नाही तर काय दुर्योधनाची माय वेली हो. भीष्माचार्य नावात द्यायला असता, मूर्ख आहेस की काय हिंमत होती वाढ म्हणायची. अहो यमाला 22.5 दिवस पाय त्याला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस दक्षिणेच्या मालकाला सांगितलं, हे यमड्या. कोरोनात यमाला यमड्या म्हणत होतं कोणी, म्हणजे तर 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 हलत होते माणसं, तर तर हलत होते. 22.5 दिवस यादव यमाला उभं केले. आणि त्या म्हाताऱ्यानं बोललं, काय मावेल ती दुर्योधनाची. पण महाराज ताटाखालची मांजरं घालते. चला, द्रौपदीने देवाला सांगितलं, देवा एक विनंती आहे रे. या 36 तात्विक लोकातले बाकी सगळे उठून गेले, 5 आहेत आणि 5 शरीरावर अधिकार आहे. पतीनं बायकोचं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का विठ्ठ, त्याच्यात काही दुःख नाही. पण इकडच्या पंक्तीतल्या 2 लोकांना माझं शरीर पाहून याद करे गुरुजी. का? ते 2 विवेकाचं टोक होते आणि हे अलीकडचे मूर्ख होते. मूर्ख म्हणजे माणूस वेडा, आणि येड्यानं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का काय गणेशराव, त्याच्यात काय तर ते. म्हणून काही मला वाटत नाही रे देवा. पण त्या 2 लोकांना माझं शरीर बघून फार पवित्र होती द्रौपदी. माझ्या माईनो, या महाराष्ट्रातली स्त्री म्हणजे या भारत देशाची संपत्ती आहे. वा. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून मी कधी कधी तुमच्यावर बॉम्ब टाकत असतो की तुम्ही चुका करत जाऊ नका. याच्याकरता चुका करायच्या नाही. बाप हा 25% मुलाला वेळ देऊ शकतो, आईच्या सानिध्यात मुलगा 75% असतो. म्हणून या देशातली आई आपल्या मुलांना घडवत असते. बाप किती चतुर असला नाना तर किती वेळ देऊ शकतो बाप पोराला. मी महाराष्ट्रभर फिरतोय, माझे 4301 गावं कालच्यानं पूर्ण झालं. हे तर बऱ्याच दिवसापूर्वी आलेले. ज्या गावात एकदा जातो ते गावले येतो, फार दिवसापूर्वी घेऊन राहिलेली ती. एवढी गावं पाहिली मी, एवढ्या गावात कीर्तन करतो, पण मुलांना किती वेळ देऊ शकतो मी. प्रत्येकाची आई आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकते, प्रत्येकाची पत्नी. म्हणून या देशातली पवित्र स्त्री इतकी सात्विक पाहिजे की तिने एकही चूक केली नाही पाहिजे. तिने लवंगाव मंगळवार धरला नाही पाहिजे, खडी साखरेवर बुधवार धरला नाही पाहिजे, तिनं नस वळली नाही पाहिजे, तिने तंबाखू खाल्ली नाही पाहिजे. इतक्या पवित्र आहात तुम्ही, इतक्या पवित्र आहात. दुसऱ्याचे फुलं तोडून महादेवाला वाहिले नाही पाहिजे. शेळीचा अवतार आहेस का तू? त्या बाईनं पाणी घातलं आणि तू 4लाच उठतीन, तिचे फुलं तोडीतीन, महादेवाला टाकी ती. मेंढी आहेस का तू? शेपुडी आहेस का तू? हा, शेपुडीला अक्कल नसते, कोणाची तुळस आणि ती. नाही चुका करायच्या माझ्या माईनं, नाही चुक. तुम्ही किती मोठे आहात, ऐका पुढे, ऐका पुढे, ऐका. फार मोठे आहात. माझ्या वारकरी संप्रदायाने तुमचा फार आदर केला. राज्य राणी व संपत्ती सामान्य शब्द आहे. अहो विधात्याला वजन करता येणार नाही या शब्दाचं. एवढी वजनदार भाषा तुमच्याकरता संप्रदायाने वापरली, म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. किती पवित्र द्रौपदी. 60,000 शिष्य घेऊन एक म्हातारं गेलं. नाना ते मंदिरात म्हातारं तंबाखू खाऊन तुकत नव्हतं. हा, ते ते म्हातारं गुटखा खात नव्हतं, बिडीवडीत नव्हतं ठाकूर बुवा. इतकं सात्विक म्हातारं होतं. ते म्हातारं 5 लोकांपैकी एक होतं. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे दुर्वास. 5 लोक अत्यंत रागीट होते. त्यांना शास्त्राच्या भाषेमध्ये शीघ्र कोपी म्हणतात. 1 नंबरला जमदग्नी आणि 2 नंबरला दुर्वास. 3 कोण होते ते घरी गेल्यावर पाहा ना, भिताडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. नालायकाला चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि सकाळीच बायकोन त्याला हाणलंय. ज्याला बायकोनं थोतरीत हाणलंय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ते लोन जर तुमच्याकडे आलं तर तुमची नाही हाणायची तुम्हाला. मग कोणाला शुभेच्छा देत असतात का नालायकाला? केवढ्याले मोबाईल आहेत तुमच्याकडे, बघा ना त्या मोबाईलवर. बाकीचे 3 कोण होते? माझ्याकडे तर नाही तसा मोबाईल. नाही गुरुजी, पण घ्यायला पैसे आहेत बरं का.
पैसे आहेत, मी मोठा मोबाईल घेईन, पण आता 90 वर्ष लुगडे घातलं म्हातारपणी गाऊन कशाला घालू, त्याच्यामुळे नको आपल्याला. विठाला विठाला घेईन ना मोबाईल, काय पोट्ट घेईन ते कशाचा घेईल, आता काय त्याला बुद्धिजीवी माणसानं कमी दिले पैसे मागच्याच्याच कामी असतील. मायाव घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुमच्या घरी पण हेच आहे. हा, दुसऱ्याचं घेतल्यावर लय जळ वाटत आहे का नाही, तुमचं तेच आहे गुरुजी. विठाला काय सांगू लागलो. दुर्वास नावाची साधू आली. भिक्षा भयस्तो कांतिरोया सुधा निवारण हितार्थायाम येन कांतीन भिक्षा द्वयं कर द्वयानाम. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ, पुराणाची भाषा. या पवित्र भिक्षेला वारकरी संप्रदायाने एक नाव दिलंय. त्या नावाचं नाव इतकं गोड आहे, त्याला मधुकरी म्हणतात. मधुकरी, याला पुराणातलं नाव आहे कांती भिक्षा. पाहलं धर्मानं 60,000 शिष्य आहेत. किती पवित्र आहात तुम्ही. हाकेसरची उडी सांगते, कडव्याच्या बाजूला जाणार नाही, फक्त एसटी लांबून आणतो. मात्र बस स्टँडला एसटी नव्हतो, कुठे वड्याला एसटी सोडणार नाही, इतकं मात्र लक्षात ठेवा. कडव्याच्या बाजूला नाही जाणार. कीर्तनकाराला कडवं नाही गोसले की असं समजायचं, चुकून आपल्यात आले. हां, कडव्याच्या बाजूला नाही जायचं. अमूल्य लोकांचा, मूल्यवान लोकांचा, या पवित्र सात्विक सदाचारी लोकांचा वेळ जर वक्ता मातीत घालत असेल तर त्या वक्त्याला कोण्या नरकात टाकावे देवाला पण कळत नाही. विठाला विठाला. कीर्तन हे सटाक्या मारायचं साधन नाही. काही काही पांचट आहेत ना, महाराज असं कीर्तन झकास करा, त्या बायकोची साडी नेसून नाचवतो. कीर्तन हे झकास विषय असतो का. तू दुसरीकडे जाय ना बोंबलत झकास पाहायला. 300 एकर फुकल्या लोकांना झकास पाहू पाहू, इथं कशाला तू अपेक्षा करतो नालाय का. विठाला विठाला. एखाद्या मूर्खाचं ऐकून आमची लोक जर ये स्टेजवर या गादीवर सटाक्या मारित असतील तर यम नाना इतके सटके आणीन त्याला, इंच भर जागा सुनार नाही लाल करायची. यमच आहे, हे सटाके मारायची जागा नाही. अपेक्षा करू नका जागा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय. अहो, बोधावर आरूढ विषय असतो तो कीर्तन असतो. 2 तास कीर्तनकाराने केलेली बडबड इथल्या 2 लोकांच्या जरी उपयोगासाठी आली तर त्याच्या पुण्यानं कीर्तनकाराची फुटकी नाव चांगली चालत असते. काय करायचं गप्पा करून. अहो, वाट्यावर बसू बसू लई लोक भारतीच काय लिहित. हा, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते दिल्लीच काय लाय आहे का नाही. पाहत नाही का आपण वाट्यावर बसलेले. इथं फक्त पंढरपुरातला मालकीच कायचा. विठाला विठाला. चला, कमी अधिक एखादा शब्द माझ्याही तोंडातून जात असेल, मंडपाला झालर असावी. कोण्याच माणसाला फवाऱ्यासाठी पैसे खर्च करा वाटत नाहीत, पण आळ्या मरत नाहीत. म्हणून जरासं औषध मी टाकलं असेल ते पण प्रमाणात. जेवताना लोणचं किती असावं, वाटीभर का थोडंसं थोडंसं. वाटीभर लोणचं वाटीभर वरण घेतल्यावर जेवण झाल्याबरोबर रुमाल भरण ना, की सर्दी होईन का नाही रे सराव. मोजका असलं पाहिजे. चला, थोडंफार चुटका एखादा माझ्याही तोंडातून पडत असेल. मी लय असा फार वैराग्याचं टोक थोडाच. विठाला विठाला. धर्माडी मान खाली घातली. द्रौपदीने सांगितलं, मालक त्यांना हो म्हणा. कसं म्हणा ग, कसं जीव घाला. हो म्हणा, हो म्हणा 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 म्हणा. ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी, पुण्यशील, पावन, सात्विक, जंगलात स्वर्ग आहे. जंगलात जंगलात. ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटा आहे. बंगल्यात मसन वाटा, बंगल्यात मसन वाटा. हे बा, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. हो, लोंबकळलेल्या बोरी खालून जाणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशी रंडका भला. कशा असं त्यात बघा ना, कशा असं त्यात. इथल्या सोडून तिकडे गेल्यावर यायला फोकायचं. दुसरे आणू तरी कुठून, दुसऱ्या कुठून आणू नये, आहे का नाही, आहे का नाही. जी बाई आपल्या मालकाला देवासमान मानते तिच्या चपलासकट मी पाय पडणार. आणि जी मालकाला न मानता लय देव देव करती, ही दिसली तरी समजायचं गाय का आपल्याला पाप लागलो. हो, बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे माझ्या माहिती. मी पुराव्यानं सांगतोय, पुराण वाचतोय, गप्पा हाणत नाही. मी कशाला तुम्हाला टोमणे मारू, पाप लागेल मला. हो म्हणाली.
हो म्हणल्याच्या नंतर धर्मानं सांगितलं द्रौपदी करायचं काय काय काय. डोळे झाकले आणि पंढरीतल्या मालकाला सांगितलं, मालक आम्ही वनवासात आहेत रे, साधू आमच्याकडे पाठीला, आणि साधू उपाशी कसा जाऊ देता, थाळी पालती घातलेली, तुम्ही किती पवित्र आहात. हाकेसर शिवडी सांगतोय नाना, हाकेसर शिवडी. थोडंसं वारं आलं नाना, थोडंसं वारं आल्याच्या नंतर एका पायावरचा पदर फक्त एक बोट दिशेपर्यंत सरकला, एकच बोट, ते पण नख नुसतं दिशेपर्यंत सरकला. आणि ते नख पाहिल्याच्या नंतर तिकून गजर सुरू झाला पंक्तीतला. धर्मानं विचारलं, द्रौपदी गजर पंक्तीतला आहे? हो. जेवायला बसलेत. मालकांचं वाक्य, तिचे होता दरुशन आणि मिळे पोटभरी अन्न. महाराज, या पवित्र स्त्रीचा एक नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह गुरुजी साधू जेवून निघतोय. तिचं पायाचं नख पाहिल्याच्या नंतर तिचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा ना, काय पवित्र असेल. आणि त्या पवित्र शरीरावर आघात आलाय. चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर मरण स्वीकार, मरण बरं अशा सत्तेवर आरूढ असणारी पवित्र स्त्री जगाच्या मालकाला सांगितलं, प्रभू नको रे देवा, नको रे देवा, नको देवा, ही विडंबन नको रे माझं देवा, देवा ही परिस्थिती नको रे माय बापा, हे देवा सांभाळ रे मला परमेश्वरा. देवा मी तुला काही मागत नाही रे, जीवनभर वनवास आला तरी स्वीकारीन रे, पण हे पवित्र शरीर कोणाला दिसता कामा नको रे देवा, नको देवा, ऐक रे परमेश्वरा, ऐक ऐक ऐक. मी मगाशी बोलून गेलो, काम ऐकताना पैसे घेत नाही, काम फुकट ऐकत नाही. मग द्रौपदीनं देवाला पैसे दिले नाही, मग द्रौपदी करता देव तर धावला. आपल्याला सर्वांना कथा बघण्यात आहे, मी तेच सांगणार आहे. पण केलं काय द्रौपदीनं? एके दिवशी भगवंताच्या बोट कापल्याचं निमित्त झालं. त्याचं बोट कापायला कोणाची मायवेली? चला, लोखंडाचे कारखाने कोणाच्या कृपेने चालतील? त्याच्यात चाकूचे, तलवारीचे, बरछ्याचे कारखाने कोणाच्या कृपेने चालतील? बंदुकीचे, तोफाचे कारखाने कोणाच्या कृपेनं? त्याच्याच कृपेने चालतील. त्याची जर कृपा संपली तर काल आमच्याकडे धक्का बसला. तो धक्का जर जोरात बसला तर कारखाना राहतो का? कारखाना चलिणार राहतो का? कोणात ताकद आहे सगळी? त्याच्यात. वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली आमता मग कुठे. ही सर्व सत्ता गुरुजी ज्याच्या ताब्यात आहे. त्याचं बोट कापायची ताकद चाकूत आहे का? त्याचं बोट कापायची ताकद तलवारीत आहे का? ते निमित्त केलं, निमित्त. आणि हात असा धरला, तुळशीला पाणी घालीत होत्या द्रौपदी आईसाहेब. तिच्या दारात तुळस होती, होती द्रौपदीकडे तुळस होती, होती तुळस द्रौपदीकडं होती, होती होती. तुळस असत जावी, असत जावी, तुळस असत जावी. योग असा आला, उद्धवला पाहिलं. उद्धव दादा आलात? द्वारकेचे दादा नाही आले का? आलेत की. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर भगवंताला पाहिलं. तुळशीला पाणी घातलेलं होतं, पूजा आटपलेली होती, प्रदक्षिणा झालेल्या होत्या, पात्र खाली ठेवलं आणि भगवंताकडे आले. दादा तुमचं बोट कापलंय? लागलीच बोट हातानं दाबून धरलं. आणि तुळशी वृंदावनापाशी घरातून जाऊस तर कपडा आणेपर्यंत देवाच्या हाताचं रक्त किती जाईल म्हणून डाव्या हाताने बोट दाबलं आणि उजवा हात पदराला घातला, पदराला घातला. आणि पदर डाव्या हाताने, उजव्या हाताने कोपरात डाव्या बगलात दाबला. फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव बरसले. ताई काय उद्धव दादा? ताई कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पवित्र भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या स्त्रीने पदराकडनं नाटी फाडायची नसती. आमच्याकडे एक जुनी माऊली होती. ती अशा जुन्या नव्या पोरींना सांगायची, अगं गरिबी किती जरी आली तर उलटी साडी नेसायची नाही ग. पदरावर जरी, डोक्यावर जरी पदर फाटला तरी तो शिवायचा, त्याला मोड भरायची आणि तेच लुगडं पदराकडनं नेसायचं, डोकं पांघरून घ्यायचं. का? तुझ्या कपाळावर कुंकू उलटं नेसायचं नाही. पदराकडनं दशी त्या दिवशी फाडत असतात. भावानं 13व्या दिवशी आणलेल्या लुगड्याची दशी फाडून नेसावं लागतंय, पण त्या दिवशी ते लुगडं नेसावं लागतंय. त्या दिवशी मालक मशानात पेटलेले असतात. म्हणून उद्धवानं सांगितलं, ताई तू पदराकडनं नाटी फाडतेस? दादा उत्तर नंतर देईल. आणि टहर दिवशी पियत्तंबर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ पुरावा सुद्धा ऐकला नाही. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. फाडला पितांबर. द्रौपदीला 9 लोकांनी प्रश्नानं घेरलं. हे द्रौपदी, कपाळावर कुंकू असताना तू पितांबर फाडलास, तुला देव मोठा का पती मोठा? चौकट सामान्य नाही गुरुजी. तुला देव मोठा का पती मोठा? पती जिवंत असताना जर पदराकून नाटी फाडून तू कृष्णाच्या बोटाला बांधली असेल तर तुला देव मोठा आहे, पती लहान आहे.
आणि पती जर लहान असेल तुझ्या अंतकरणात तर तू पतिव्रता कसली? पहिला प्रश्न उद्धवाचा. दुसरा प्रश्न श्रुतीचा आहे, हे द्रौपदी माते, सौभाग्यवती स्त्रीला देवापेक्षा पती श्रेष्ठ असावा. शंकर उभेत, पांडुरंग उभेत, गजानन बाबाच्या मंदिरापाशी नवरा उभा आहे आणि इथं त्याची बायको उभी आहे. तिच्या हातात पाण्याची कळशी आहे, तांबे. शंकरानं पाणी मागितलं, पांडुरंगानं पाणी मागितलं. शिवजींना सांगितलं देवा पांडुरंगाला देते तुम्हाला येते, किंवा शिवजीला सांगितलं तुम्हाला देते मग पांडुरंगाला देते. पण या दोघायला पाणी देतात तर तिकून म्हणलं ए ग मला तहान लागली. आता तिने कोणाला द्यायचं? पांडुरंगाला? शंकराला? मुळीच नाही. तिने तिच्या नवऱ्याला पाणी द्यायचं. नवऱ्याला पाणी न देता ह्या दोन्ही देवायला देत असेल तर हे दोन्ही देव तिला मानित नाहीत. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मालकांचा शब्द आहे महाराज. जी आपल्या मालकांचा शब्द पडू देत नाही हे दोन्ही देव तिला मानतात. मग द्रौपदी सांग तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? तिने सांगितलं पती श्रेष्ठ. मग द्रौपदी तू पती श्रेष्ठ असं जर तोंडानं म्हणत असशील, आम्हाला तर कृतीत तू पतीच्या विरोधात गेली दिसतेस. कपाळावर कुंकू असताना सरळ सरळ पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला. तुला देव श्रेष्ठ वाटलाय ना ग? पतीला कुठं मानतेस ती? द्रौपदीने उद्धवाला सांगितलं दादा एक बोलू का रे तुला? श्रुतीनं काही प्रश्न करू दे रे दादा, पण तू माझा भाऊ आहेस रे, मी तुला दादा म्हणते, तू बहिणीच्या विरोधात जाऊ नकोस ना. उद्धवाच्या डोळ्याला टच पाणी आलं आणि सांगितलं ताई माफ कर, पुराणाच्या विरुद्ध वागलेल्या बहिणीला मी मानित नाही. उद्धव सामान्य व्यक्ती नाही, नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. उद्धव नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. श्रुतीने सांगितलं द्रौपदी माते मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ठीक आहे माय ऐक. उद्धव दादा ऐक, श्रुती माते ऐक. मी कपडावर कुंकू असताना नाटी फाडायला नव्हती पाहिजे, पण फाडली तरी पण मी पतीलाच मानते. श्रुती म्हणले शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. उद्धवानं सांगितलं शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. कपाळावर कुंकू असताना तू पतीला मानतेस तरी नाटी फाडलीस, तुला देवच श्रेष्ठ आहे, पती श्रेष्ठ नाही. ऐक रे उद्धव दादा ऐक. कपाळावर कुंकू असताना पदराकडनं नाटी फाडायला पाहिजे नव्हती, पण या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी नाटी फाडली, इतकं लक्षात ठेव. माझ्या कपाळावर सौभाग्याचं कुंकुम किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मी त्याच्यासाठी पदर फाडलाय, मी आयऱ्या गायऱ्यासाठी फाडला नाही. श्रुती रडत होती, उद्धव रडत होता. काय द्रौपदी मोठी असेल महाराज, या द्रौपदीची आठवण नसेल का त्याला? देवा मी कपाळाच्या मालकाची चिंता न करता तुझ्या करता पदर फाडते रे. श्रुतीला उत्तर द्यावं लागलं, मला 9 लोकांच्या तोंडाला तोंड लावावं लागलं रे देवा. ह्या पवित्र बहिणीची अपेक्षा करणं काहीतरी, याची उपेक्षा का करतोस रे? सांभाळणं हिचं शरीर. द्रौपदी किती श्रेष्ठ असेल मला नाही सांगता येणार, पण गणेशराव या महाराष्ट्रातली माझी पवित्र माय ही स्त्री किती श्रीमंत आहे आणि किती शुद्ध आहे. एक चरित्र सांगतो तुम्हाला. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. खिलजी एका प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं गुरुजी पद्मावती. प्रांतीय राजा होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती. ही पद्मावती इतकी सुंदर होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या गुमास्त्यानं सांगितलं सरकार ये पद्मावती नामक हिंदू की एक भारी आहे बोले. आणि त्या गुमास्त्याचं ऐकून तो खिलजी इतका त्याच्या पोटात कामाचा टोम पेटला आणि तो एके दिवशी स्वारी पद्मावतीच्या नगरापर्यंत आली. त्या नगराच्या बाहेर पालं ठोकली, मुक्काम केला आणि 550 उघड्या तलवारी घेऊन सोबत माणसं घेऊन हा खिलजी पद्मावतीच्या वाड्याकडे धावलेला आहे. महाराज वाड्याच्या मोठ्या वस्तीवर पडवीमध्ये पद्मावतीचे मालक बसलेले. खिलजीकडे पाहिलं, त्या 5-25 तलवारी उघड्या पाहिल्याबरोबर अंतःकरण डबडबलं आणि तो बऱ्याच दूर 200-400 फुटाच्या लांब असताना अंतःकरणाला पीळ पडला. पाठीमाग गेला, डोळ्याच्या कडावल्या झाल्या आणि पत्नीने विचारलं को भवा रुदंती हा पती, आपण कशा करता रडता मालक, कशा करता? खिलजी आला. मालक मरणाची भीती वाटते? नाही ग, मला मारणार नाही, मला तो तलवार मारणार नाही, मला कापणार नाही, मला तोडणार नाही, काही नाही, माझी संपत्ती पण घेणार नाही. मग रडता कशा करता? माझ्या पुरुषार्थाची संपत्ती माझी पत्नी आहे आणि हिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो आलेला आहे.
याच्याकरता डोळे रडत नाहीत ग पद्मावती, अंतःकरण रडतंय. महाराज काय पवित्र स्त्री आहे महाराष्ट्राची. त्या पवित्र स्त्रीनं करी गुरुजी पदराच्या कोपऱ्याने नवऱ्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, मालक तुमच्यासारख्या पुरुषार्थ संपन्न पतीच्या नावानं ललाटावर कुंकू लावते. कोणाची मायवेली या पतिव्रतीला हात लावायची, कोणाची मायवेली. मालकानं सांगितलं, पद्मावती तो फार वितंडवादी आहे ग, तो फार उग्र आहे. त्याच्या अंतःकरणात दयामय नाही, राक्षसापेक्षा तो क्रूर आहे. तो तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आलेला आहे. काळजी करू नका मालक, काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देते. तिनं 2 वाक्य सांगितली होती, ते वाक्य तुम्हाला पुढे सांगतोय. थोडंसं दम धरा. मालक फक्त 10-5 मिनिटापुरती खिलजीला तिथे पडवीमध्ये वसरीमध्ये त्याला थोडं स्थिर करा. तोपर्यंत तुमची पत्नी काय करेल हे तुम्हाला नंतर कळेल. वाड्याला दरवाजे 2 होते. एक परस दरवाजा म्हणतात. त्या दरवाजातून गाईच्या गोठ्याकडे जाता येत होतं, पाण्याला जाता येत होतं, सरपण काडी आणायला जात होतं. वळही तिकडेच पाठीमाग होती. पाण्याचा आडसुद्धा वाड्याच्या बाहेर पलीकडेच होता. कर्मनो गहनोगती तो आड सुकलेला होता, त्याला पाणी नव्हतं गणेशराव. त्या आडाच्या बाजूला गाईचा गोठा होता. त्या गाईतल्या गोठ्यातल्या गाईची शेपटीला स्पर्श केला आणि त्या गाईची शेपटी धरून स्वतःच्या कुंकावर आदळली. ह्या भारताची स्त्री किती पवित्र आहे लक्षात घ्या. गाईची शेपटी कपाळावरच्या कुंकावर आदळली आणि त्या गाईला सांगितलं, बाई हे गौमाते, या पवित्र भारत देशातली स्त्री आपल्या पतीवर लेकरा इतकं प्रेम करते, पण आज काही वेळाच्या नंतर मी माझ्या पतीवर प्रेम करणार नाही, कारण मी राहणार नाही. त्या गाईला प्रणाम केला, गौमाते उद्यापासून दूध शिल्लक दे, उद्यापासून दूध शिल्लक दे. तुझ्या दुधाने माझ्या पतीचा उदरनिर्वाह होईल. गाईला प्रणाम केला. त्या शुष्क झालेल्या विहिरीमध्ये बऱ्यापैकी सरपण टाकून दिलं. ते लवकर पेटावं याच्याकरता 2-4 पेंड्या सुद्धा टाकून दिल्या आणि नाना अग्नीची काडी टाकून दिली. तेवढ्या अवकाशात पतीनं तिकडून पाहिलं. हा वळवळ करत होता, खिलजी वळवळ करत होता. 2 मिनिटाकरता पतीला जवळ बोलवलं. त्याला माहीत होतं काही जरी झालं तर माझ्या हातातून जाणार नाही. वाड्याला 4ही बाजूनं त्याच्या सैन्यानं वेढा घातलेला होता. हे दोघं पतिपत्नी मधात होते. पद्मावतीच्या मालकाच्या सैन्यातले सर्व शस्त्र हिरावून घेतलेले होते. ते मानाखाली घालून उभे होते. व्यसन घातलेल्या बैलावर त्यांची अवस्था झालेली होती. आणि बालकाला जवळ बोलिलं आणि चरण स्पर्श केला. मालक तुम्हाला अजूनही वाटते हा नराधम तुमच्या पवित्र स्त्रीला स्पर्श करील? ऐकता का मालक? वाक्य काय सांगितलं तिने माहिती आहे तुम्हाला? माझ्या 8 संतांपैकी एका मालकानं लिहिलेलं वाक्य, सर्प माथा मणी, सर्प माथा मणी. पुढचं वाक्य सांगू गुरुजी, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने, विध्वंसल्या प्राण हाताने. मालक सर्पाच्या डोक्यावरचा मणी जीव गेल्याशिवाय सर्प घेऊ देत नाही. जिवंतपणी सर्प मणी घेऊ देणार नाही. सर्प माथा मणी जीव गेल्याशिवाय डोक्यावरला मणी घेऊ देणार नाही. आणि पतिव्रता मरेपर्यंत आपल्या शरीराला हात लावू देणार नाही. पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने. गाथा वाचा, लक्षात येईल तुमच्या, वाचा, लक्षात येईल. मालक मी एका पवित्र पुरुषाची कामिनी ठाण 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 विस्तू पेटला आणि आरात पद्मावती नावाच्या पवित्र स्त्रीने जोहार करून घेतलं. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. इतिहासातली कालची स्त्री जर इतकी पवित्र असेल, इतिहासातली कालची स्त्री या महाराष्ट्रातली इतकी पवित्र असेल, तर द्वापार युगातली द्रौपदी किती पवित्र असेल याची कल्पना करा, याची कल्पना करा. तिला पंढरपुरातला मालक बहीण मानतोय, ती किती पवित्र असेल याची कल्पना करा. देवा देवा नको रे, नको या शरीराचे धिंडाडे करू. आणि तिकून दुर्योधन बरसला. वहिनी वाढा. धर्माने एक डोळा उंच केला. वाढ ग. चोळीची 2 नंबरची गाठ पूर्णता सुटलेली होती. 1 नंबरच्या गाठीचा बिडलं ढिलं झालेलं होतं. 14 सेकंदात गाठ सुटणार. नानाश्री 14 सेकंदात गाठ सुटणार. त्याच्यातली 5-10 सेकंद विठ्ठल निघून गेली. आणि द्रौपदी रडत नव्हती. तिला माहीत होतं आपण रडलं तर ही आरामखोर आपल्याला नाव ठेवणार, ही जेवता जेवता उठणार, की आम्हाला रडत का वाढतेच, म्हणून तिचे डोळे रडत नव्हते. गुरुजी तिचं अंतःकरण रडत होतं.
आणि अंतःकरणाचा ध्वनी विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचला. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा, सांभाळ देवा. देवा योगाच्या बळावर शरीर संपवायची ताकद माझ्यात पण आहे, पण जेवायला वाढता वाढता जर मी शरीर संपवलं तर न्याय, मीमांसा, श्रुती हे सगळे शास्त्र माझ्या विरोधात जातील, हे पुराण माझ्या विरोधात जातील. म्हणून मी शरीराचं संपन्न हे करत नाही रे देवा. पण बघणं माझ्याकडं, बघणं. एक सूक्ष्म दोन्ही होटाच्या मध्ये खिंड पडली, एक सूक्ष्म खिंड पडली, सूक्ष्म राईसारखी खिंड पडली, खसखशीसारखी खिंड पडली. आणि त्या खिंडीतनं पंढरीतल्या मालकानं आत प्रवेश केला. पहिली 2 हातं होती गुरुजी. एका हातामध्ये तुपाचं बकेट होतं, एका हातामध्ये तुपाचं तांब्या होता वाढायला, वगराळं होतं, पळी होती, मोठकं होतं तूप वाढायला. आणि श्वासातनं प्रवेश केला, हृदयात प्रवेश केला आणि 2 हातं शिल्लक तयार झाली. ती शिल्लक हातं यादवबुवा पंढरीतल्या मालकाची होती, हरिबुवा पंढरपुरातल्या मालकाची होती. आणि त्या शिल्लक झालेल्या 2 हातांनी पवित्र या भारत देशातल्या द्रौपदीची चोळीची गाठ बांधली. महाराज हाक मारल्यावर देव आला म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, मारल्याच्या नंतर जगाचा मालक आला. चोळीची गाठ सुटल्यावर आला, वस्त्र हरण करत असताना झाला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई ओ पांडुरंगे. वस्त्राच्या रूपात आला आणि द्रौपदीचं अंग झाकलं. हाक मारल्याबरोबर आला. एकदा अधिक मासातल्या पंगती करत आला, वरी गदा फेकली. तुम्हाला आठवतंय, हाच अभंग मी तिथे घेतला होता. पण तिथं सांगितलेलं इथं काहीच सांगणार नाही, इतकी मला अक्कल आहे. विठाला विठाला मेमरी कार्ड चांगलं आहे ना माझं, म्हणून तर मी मोबाईल साधा वापरतो. याला शिव्या पाठ येत 250 लोकांनी दिलेले ऐकू. 6 शिव्या ऐकली की पाठ होती, डिलीट होतच नाही. तुमचे मोबाईल तरी चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन येते दुसऱ्याला जातं. याच्यातलं काय जाणार आहे, डिलीट होतच नाही. गाणे पाठ आहेत 450. ट्रॅक्टरचे मुंडके जोरात गाडत ना ते उसावली ट्रॅक्टर, मेमरी कार्डच आहे ते. हकीसर शिवडी महाराज, काय भक्ताचं नाविन्य आहे. वनात एक व्यक्ती पंढरीतल्या मालकाला हात मारित होता. 11 वाजलेत बरं गणेशराव, वाजले 11. नाना काही मोबाईल बघू नका, मी 15 मिनिटं करतो कीर्तन. हे रगील म्हातारे हो, काय करा. बैठकीत मी चांगलं बोलिलं, माझ्या कानात सांगितलं कीर्तन कमी करायचं नाही. आगाऊच काम झालं आहे. करत नाही नाना काम कमी. तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा आदर नाही करायचा, करायचं कोणाचा आदर, काय करायचं. अहो इथून गेल्यावर माणसं मोबाईल इतकीत बसणार आहेत. तर मी 10-5 मिनिटं शिल्लक कमी केल्यानं काय पंढरपुरातला मालक बॉम्ब टाकीन माझ्या डोक्यावर. आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता तो करील. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एवढ्या मोठ्या सात्विकपणात तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता हा 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी बहाल केला शंकर म्हणून. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. एक मुद्दा मांडतो. देव काम हाक ऐकत असताना जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, कुळ पाहत नाही, रूप पाहत नाही, संपत्ती पाहत नाही, फक्त त्याचा दर्जा पाहतो.
देवा कारणे भाव तस्मात. सात्विक लोकांच्या हाकेला तो धावतोय. महाराज 7व्या अवतारात भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी शबरी तिच्या हाकेला धावला. एका कालखंडात राक्षसाच्या पोटी जन्माला आलेलं पोरग त्याच्याकरता धावला. भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो निघे तकडेवरी, भक्ती सुखे नाला. हे चरित्र सांगितलं होतं मी तिथं, लक्षात आहे. मी मोहाच्या झाडाचं चरित्र सांगितलं होतं. कारण हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने हाक मारल्यावर हिरण्यकश्यप मारला, चिरून मारला, विठ्ठल चिरून मारला. तर नालायकाचं रक्त विषारी असते. देवानं हात झटकिल्यावर 3 ठिकाणी रक्त पडलं. हिवराच्या झाडावर पडलं, सज्जने वाळिली. हिवराची दाट सावली, पण सज्जनानं का विज्ञान सुद्धा सांगते, हिवराचं लाकूड चुलीत टाकल्याच्या नंतर त्याचा धूर डोळ्यात आणि नाकात जर गेला, तोंडात गेला, तर शरीरामधल्या रोगप्रतिकारक शक्ती जाळून टाकते. म्हणून हवनकुंडात ते वापरत नसतात. काय शास्त्र गोडे हो. विज्ञान आता सांगत असेल, शास्त्र त्या काळात सांगते. पण आपलं काय झालं, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. आपल्याला सवयच लागली. आता आपल्या बायका महादेवाला पाणी घालायला आता इतक्या पाणी घालायला की माणसाला पाया पण पडू देणं. हो, पुढची नाही उठल्यावर तिच्या मुंडक्यात तांबे आणलाय का बाईनं. पोलीस स्टेशन पोचतो भांडणं. इतका महादेवाला ओलं करायला, त्याला सर्दी झाल्यावर कसं होईल. कधी लागल्यात गुरुजी या कामाला? आता. यांचे डोके कुठे होते याच्या अगोदर? वारकरी संप्रदायातल्या लोकांचं तुम्हाला ऐका वाटत नाही? 700 वर्षापूर्वी एक माझ्या मालकानं लिहिलं, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायनं तुमची 700 वर्षापूर्वी लिहिले. 700 वर्षापूर्वी. यायला गाथा कुठं वाचा वाटते? हे असंच वाचित. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडंच घसरून मेले. उलथी नाही वाचीस का? काही वाचायली आपलं यालाची बेलाला, शिमग्याच्या तेला. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गीता वाचव, काही भरडायचं आपलं. काही ना. माझं कीर्तन झाल्यावर एक जणाचं भजन ठेवलं. एक जणाचं नाही, एक जणीचं भजन ठेवलं. बायकांनी भजन करू नका असं मी म्हणत नाही. मला पाप लागेल. करा महिलांनी भजन, तुम्ही तुमच्यात करा. तुमची पवित्रता सांगितली ना म्या. बाईनं पवित्र देशातल्या पवित्र कुळातल्या स्त्रीने भागवतात पण पुरुषा देखता नाचू नये. मी जर खोटं बोलत असेल तर मला पाप लागेल. माझी जीभ झडेल. पदन्यास करायचा नाही. कारण पवित्र पुरुषांनी पवित्र स्त्रीची पाठ पाहायची नाही. हा, एक बाई म्हणली, महाराज मग आम्ही आनंद का घ्यावा? मी असं एक वाक्य बोलून गेलो आहे का नाही राजे. मग यांनी टाकलं ते मोबाईलवर, तर त्याला कमेंट आली, आम्ही कधी आनंद घ्यायचा बायकांनी. मी म्हणलं, तू विटेवरच्या मालकाची साधना कर, मला पुढच्या जन्मात नृत्यांगना कर. आणि मी इतके नाचेल की प्रांतातल्या 10, 5, 50 हजारो लोकांचा संसार मातीत घालीन. महाराज, ज्या पोस्टरवर रयतेच्या राजांचं चित्र आहे, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना महिलेंचा पदन्यास आवडत नव्हता. हो, भागवतकारांनी सुद्धा बायकांना नाचू नये. त्याला पाप लागेल. त्याला सुद्धा कोणा नरकात टाकावं. एका गावी गेलो तर आपण फकरू महाराज. तिथल्या एक बाई उठल्या, मोठ्या घरची बाई होती, कपाळाला कुंकू होतं, तिच्या लुगड्याला पदर पण होता. म्हणजे पदर होता तिच्या लुगड्याला, म्हणजे नवऱ्याने येताना पदर आणला होता लुगड्यासोबत, म्हणून ती घेत होती पदर. त्याबद्दल काही मत नाही. म्हणजे तिच्या लुगड्याला असेल ना पदर, त्याच्यामुळे ती घेत होती. जुनाट स्त्री होती. आणि ती गावातल्या एका व्यक्तीला विचारलं, गावातल्या एका व्यक्तीला, त्यांचं नाव होतं भाऊ काका. आणि ती बाई त्यांना म्हणली, भाऊ काका, मी जशी हळदीच्या अंगानं आले तशी या गावातली एकही स्त्रीनं नृत्य केलं नाही हो. यावर्षी का बायकाने नृत्य केलं असावा? त्या पवित्र स्त्रीचं बैठकीत वाक्य ऐकल्याच्या नंतर त्या दिवशी प्रकाश पडला आणि एक पुराणातले 9 श्लोक काढले. 9 श्लोक काढले. माझ्या माईंनो, स्वतंत्र एका मंदिरावर कब्जा करायचा आणि त्या मंदिरावर बायकांचाच हरिपाठ चालला पाहिजे. कोण म्हणतंय तुम्हाला भजन करू नये? पण तुम्ही तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला गाथा पारायण करू नये? तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करू नये? उभं राहून ज्ञानेश्वरी वाचा, उभं राहून गाथ्याचं भजन करा, डुल्लून करा. तुम्ही तुमच्यात करा.
चला, काय सांगू लागलो मी? भजन नंतर भजन ठेवलं होतं. हा हा, वा 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 वा, बाई म्हणल्यावर कशी ध्यानात राहिली हो. काय तेव्हा कीर्तनकारापाशी खरं बोललं तरी बॉम्ब पडत. भजन ठेवलं गुरुजी. म्हणलं आता ऐकावं आपण भजन. मला श्वासाचा आजार असल्यामुळे अगोदर जेवता येत नाही. आम्ही त्या पिवळ्याच्या व्यापाऱ्यांकडे बसलो होतो. हो हो ना, मग पिवळे सोन्याचेच व्यापारी न ते. लोखंडाच्या थोडं पिवळं म्हणतात ते. कायच करावं, माझ्या गोळ्या संपल्या का काय राजू? आगाव धंदानाथ आहे का पावर. त्यांनी बऱ्यापैकी बरंच आणलं होतं. ते दाबलेले उमरं, त्याला अंजीर म्हणतात का, ते वाकड्या तोंडाचे ते काजू. मी आपलं शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. कशाला मानावे ते म्हणी समाधान, कशाला आगावपणा करायचं आहे का नाही. ते पाहायला भेटलं आपल्याला. ते म्हणलं नको, गणेशरावकडे जेवायला जायचं. त्याला बी जेवू दिलं नाही. म्हणलं नंतर जेवू आपण. श्वासाचं म्हणलं आपलं नंतर जेवायला बसलो. आणि इकडं भजन सुरू झालं. काय अभंग गोड होता. पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. हे द्या तुम्ही वळवळ करायला हे अभंग वे रे. दुधन भाकरी होती हो, ती दुधन भाकरीचा गुळणाच बाहेर आला. अरे बाप रे, म्हणून कोण्याच गाथ्यात अभंग असेल बाबा ते. नक्की ब्रह्मदेवाची चुलती असेल म्हणलं बाबा. तिला इतकं शास्त्र कळालंय. कसा झाला गणपती. नका माझ्या माईंनो गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा. उपास माझ्या ज्ञानोबराय तुकोबाराने सांगितलेली धरा. एक सांगू सज्जनांनो, या पवित्र महाराष्ट्रात ती स्त्री पुरुषासारखं व्यसन करत नाही. तरी पण तुम्ही सात्विक तात्विक सदाचारी माझ्यापेक्षा कितीतरी वर्ग शिकलेली माणसं आहात. मी जालना हॉस्पिटलला जात असतो उशे साहेबांकडं. त्यांच्या धर्मपत्नी गायनिक आहेत, प्रसूती तज्ज्ञ आहेत. मी एके दिवशी